धावती घोडा अंगावर घ्यायची सवयच आहे हो आपली. माझं पोरग म्हणजे प्लेयर रंग का बदलतो या? तर कसं आहे ते जास्त करून 2D गेम मध्ये प्लेयर कोणत्या पण डायरेक्शन मध्ये चालतो म्हणजे पुढं मागं आजूबाजूला आणि तिरकं. पण अॅनिमेशन मात्र 4च वापरले जातात. पुढं मागं आणि आजूबाजूची. पण माझ्या गेम मध्ये मी 8 डायरेक्शनचे अॅनिमेशन वापरतोय. म्हणजे या फोटोत दाखवल्याप्रमाणे माझ्या प्लेयरचे 8 डायरेक्शनल अॅनिमेशन चालणार आहेत. ज्यानं प्लेयरचा गेम प्ले अजून स्मूथ होईल. त्यात एकच प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे प्रत्येक 8 बाजूचं वॉकिंग, अटॅक, जंप यासारखे अनेक अॅनिमेशन करायला लागतात ते. आणि त्यामुळे अॅनिमेशन करण्याचा व्याप लय वाढतोय बघा. पण कसं आहे ते मला धावते घोडा अंगावर घ्यायची सवयच आहे हो. आता मी वापरतोय त्या असेट्समध्ये 8 डायरेक्शनचे अॅनिमेशन तर नाहीत. म्हणून तात्पुरती वेगवेगळ्या रंगाची प्रत्येक डायरेक्शनला वेगवेगळी तीच असेट्स वापरलेत. आता नेटवर मला मिळालंच असतात की 8 डायरेक्शनचे असेट्स. पण तेवढा टाइम आपल्याकडे कुठं? म्हणून तात्पुरते टाकून दिली तीच. तसं पण बदलायचीच आहेत किंवा नंतर ना. भेटूया पुढच्या भागात.